सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जळगाव महामार्गावर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा समाजाने आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा लवकरात लवकर अध्यादेश काढावा अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले, परंतु आंदोलन सुरू असताना 2 ते 3 रुग्णवाहिका आंदोलकांनी रास्ता देऊन मानवतेचं दर्शनही या ठिकाणी सकल मराठा समाजाने घडवलं। आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आम्ही या ठिकाणी जळगाव संभाजीनगर रस्ता आंबेडकर चौक या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। काय प्रमुख मागण्या? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पूर्ण करण्यात यावा, अंतरवालीसह महाराष्ट्रातील संपूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावे आणि शिंदे समितीची 1 वर्ष मुदतवाढ करून देण्यात यावी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। मराठा समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी 3 वेळेस आपले रक्त जाळे आणि 3 वेळेस आपण सांगलेले कुठलाही आपलं जे शब्द दिला होता तो शब्द कुठलाही पाळण्यात आलेला नाही। हा मराठ्याला एवढं सोपं समजून घेऊ नका, शांत आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका। शांत आहे पण जो त्यावेळेस पेटला तुम्हाला कळता भेटणार नाही। आपण या 20 तारखेला जे अधिवेशन घेणार आहे, माझी अशी विनंती आहे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं की आपण ते अधिवेशन या 2 दिवसात घेऊन जो अध्यादेश आहे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करण्यात यावा, तसेच आंतरवालीसह महाराष्ट्रात मराठा समाजावर जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावे, तसेच शिंदे समितीची मुदत 1 वर्ष वाढवण्यात यावी। हे आमच्या दादाची मागणी आणि ती मागणी आपण तात्काळ पूर्ण करत देऊ। असं वाटलं होतं की तो आता अंतिम टप्प्यात आलेला अध्यादेश जारी झालेला आहे, परंतु सरकारने परत एकदा चालढकल सुरू करून आपल्याला परत एकदा वाट पाहायला लावली व मनोज जरांगे पाटील यांना परत एकदा मरणाच्या दारात सरकारने उभं केलेलं आहे। या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो की मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे तो लवकरात लवकर पारित करावा। मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांच्या, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचं आहे। आज मला या डॉक्टरच्या फील्डमध्ये येऊन जवळपास 30-40 वर्ष झालेले आहे। एका मार्गामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं MBBS हुकलेलं आहे, इंजिनिअरिंग हुकलेलं आहे, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। गोरगरीब मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न सरकार समोर, शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। म्हणून हे आपलं हक्काचं, हे आपलं न्यायाचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आम्हाला यात यश मिळणार नाही तोपर्यंत आपण कुणीच आंदोलन थांबवणार नाही। आपलं शांततेच्या पद्धतीने न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन चालूच राहील अशी मी आपणास ग्वाही देतो।